नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने टेन्शन, स्ट्रेस, निगेटिव्हिटी यामुळे ती ऊर्जा कमी कमी होत जाते. पण काळजी नको. ती ऊर्जा पुन्हा कशी एन्हान्स करायची, त्याला कसं पॉझिटिव्ह करायचं, यासाठीच मी तुमच्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन येत असते, ज्याने तुम्हाला सुद्धा मदत होईल तुमच्यातली ऊर्जा पॉझिटिव्ह करायला. सो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की आपण चक्राची सिरीज सुरू केलेली आहे आणि आय एम शुअर की तुम्ही मागचा एपिसोड सगळ्यांबरोबर शेअर केला असेलच आणि तुम्ही जो बीजमंत्र दिला होता रूट चक्रासाठी तो तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणायला सुरुवात केली असेलच. सो डायरी आणि पेन घेऊन बसायचं आहे, कारण आज आपण सेक्रल चक्रा म्हणजेच स्वाधिष्ठान चक्रा याबद्दल जाणून घेणार आहोत. सो जसं मी तुम्हाला म्हणालं की आपल्या बॉडीमध्ये 7 मेन चक्रास आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामुळेच आपलं आयुष्य जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने जगत असतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात किंवा ते इम्बॅलन्स होतं, तर मग त्या चक्राशी रिलेटेड असलेल्या ऑर्गन्समध्ये इश्यू यायला लागतात किंवा प्रॉब्लेम यायला लागतात किंवा आपल्या पर्सनल डे टू डे लाईफमध्ये आपण प्रॉब्लेम फेस करायला लागतो. सो लास्ट एपिसोडमध्ये आपण रूट चक्राबद्दल माहिती करून घेतली होती. या एपिसोडमध्ये आपण सेक्रल चक्राबद्दल म्हणजेच स्वाधिष्ठान चक्राबद्दल माहिती करून घेणार आहोत. आता हे चक्र नेमकं कुठे असतं? सो आपल्या बेंबीच्या 2 बोटं खाली, ओके, आपल्या बेंबीच्या इथे तुम्ही हात ठेवून त्याच्या 2 बोटं खाली जी जागा आहे तिथे तुमचं स्वाधिष्ठान म्हणजेच सेक्रल चक्र असतं. आता सेक्रल चक्राचा रंग जो आहे दॅट इज ऑरेंज कलरचा सेक्रल चक्र असतो. आणि सेक्रल चक्राचं मेन काम काय आहे? क्रिएटिव्हिटी, इमोशन्स, ट्रान्सफॉर्मेशन आणि सेक्शुॲलिटी, सेन्स्युॲलिटी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक आयुष्यामध्ये एक फ्लो असतो, एक तरंग असतो. तो कधी कधी वाहतं पाणी जर थांबलं एका ठिकाणी तर त्याचं डबकं होतं. पण तेच वाहतं पाणी जर वाहत राहिलं तर त्याच्यामध्ये जीवनाची निर्मिती तर होतेच, पण ज्या वाटेतनं ते जातं तिथे अंकुर फुटत जातं. गवत असेल, झाडं, फुलं, पानं जे काय असेल ते उगत जातं. सो लाईफचा जो फ्लो आहे तो तुमच्या सेक्रल चक्रामधनंच सुरू होतो. सो सेक्रल चक्रात तुमचा जर इम्बॅलन्स असेल तर त्याची लक्षणं काय आहेत? म्हणजे आता समजा स्पेशली मी असं पाहिलं आहे की बायकांमध्ये हा सेक्रल चक्र बहुतांश वेळेला ब्लॉक असतो. कसा काय? कारण बायकांना पिरियड्स येतात, राईट? त्या पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतात. कधी-कधी कोणाला पिरियड्समध्ये पेनफुल पिरियड्स असतात. कधी-कधी कोणाला खूप जास्त ब्लीडिंग होतं किंवा कधी-कधी कोणाला फ्लोच होत नाही. किंवा हल्ली आपण खूप ऐकतो PCOD आणि PCOS. ऐकायला हे खूप सोपं वाटतं, पण त्याचा त्रास खूप असतो. व्हाय? कारण तुमचा सेक्रल चक्र आहे ना तिथे इम्बॅलन्स आहे किंवा तो ब्लॉक झालेला आहे किंवा त्याची एनर्जी जी आहे ती खूप लो एनर्जी आहे. त्याच्यानंतर बायकांना स्पेशली युरिन इन्फेक्शन होतं त्या ट्रॅकमध्ये. सो तुमच्या आता लक्षात येईल की बेंबीच्या 2 बोटं खाली जर तुमचा हा चक्र आहे तर त्याच्याशी ऑर्गन्स कुठचे जोडले गेलेले आहेत? युट्रस, ओव्हरीज, फेलोपियन ट्यूब, सर्विक्स, या सगळ्या गोष्टी ज्या सेक्शुअल ऑर्गन्स आहेत ते इन्व्हॉल्व्ह असतात. तर आता इमॅजिन करा तुमचा सेक्रल चक्र ब्लॉक असेल किंवा इम्बॅलन्स असेल तर तो चक्र येऊन काही तुम्हाला सांगणार नाही आहे की मला त्रास होतोय, पण तो चक्र कसा एक्सप्रेस करणार आहे? त्याचा ब्लॉकेजेस जे आहेत ते तुमच्या ऑर्गन्सना इम्पॅक्ट करायला लागतात. ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे मग बायकांना कन्सीव्ह करायला इश्यू होतो, प्रेग्नन्सीमध्ये इश्यू होतो किंवा तुम्हाला वरचेवर युरिन इन्फेक्शन होत असतं. तर तुमचा चक्रा, सेक्रल चक्रा जर ब्लॉक असेल त्याचं पहिलं लक्षण आहे तुम्हाला सेक्शुअल ऑर्गन्सशी असलेले इश्यूज. मग तो एंडोमेट्रियोसिस असू दे, PCOD, PCOS, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, युट्रसची साईज छोटी असते, कधी मोठी असते. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फेस करत असाल किंवा या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेत असाल तर प्लीज दुर्लक्ष करू नका. मेडिसिन्स विल क्युअर टेम्पररीली, की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात त्यांनी पेनकिलर दिले ते ठीक होईल, पण कुठलेही रोग जे आहेत ते आतनं येतात. आणि ह्या चक्रावरती तुम्ही जेव्हा खूप जास्त स्ट्रेस देता, त्याची साफसफाई करत नाही किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी योग्य ते मंत्र किंवा उपाय करत नाहीत तर तुम्ही कितीही गोळ्या बाहेरनं घेतल्यात तर काही कालांतराने पुन्हा हा जो आजार आहे तो डोकं वर काढणार आहे. सो सेक्रल चक्र स्पेशली बायकांसाठी जर इम्बॅलन्स असेल तर हे त्याची लक्षणं आहेत. दुसरी गोष्ट, नवरा बायकोंमध्ये भांडणं.
सो असं बघितलं गेलं की पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिलेशनशिप किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा थोड्याफार प्रमाणात जेलसी, कॉम्पिटिशन, जर तुम्ही हे अनुभवत असाल तुमच्या रिलेशनशिपमध्ये की सतत भांडणं होत आहेत आणि त्या भांडणातनं तुम्ही खूप इमोशनल होत आहे, बिकॉज सेक्रल चक्रा इज ऑल्सो फॉर इमोशन्स. ओके, क्रिएटिव्हिटी तर आहेच त्याचा भाग, त्याबद्दल बोलणारच आहे. पण तुमचं जर तुमच्या ऑफिसमध्ये बॉस बरोबर, कलिग्स बरोबर भांडणं होऊन तुम्ही जर खूप मनाला लावून घेत असाल गोष्टी, तुम्हाला खूप चिडचिड होत असेल किंवा खूप हळवे, लोक म्हणतात ना किती हळवी आहे, सेन्सिटिव्ह, वाय? बिकॉज सेक्रल चक्रा कुठेतरी तो इम्बॅलन्स आहे. किंवा कुठलीही गोष्ट करताना अज्युम करून जाणं की हे असंच होणार आहे किंवा हे असं होणारच नाही, आणि त्याच्यातनं मग आलेलं नैराश्य किंवा भावनांवरती कंट्रोल नसणे. बरेचदा असं बघितलं की आपण चिडल्यावर हातात जी वस्तू असेल ती फेकून मारतो किंवा जोरजोरात आपण ओरडतो किंवा अ, अ, आपण रडायलाच लागतो. म्हणजे कधी कधी बायकांनाच होतं पिरियड्स यायच्या आधी PMS की आपण रडायला लागतो, आपल्याला कळत नाही का रडतो. सो हे सगळी जी लक्षणं आहेत ती सेक्रल चक्रात तुमचा इम्बॅलन्स असतो म्हणून तुम्ही ते अनुभवत असता. क्रिएटिव्हिटी, आता सेक्रल चक्राचं दुसरं महत्त्वाचं फंक्शनिंग आहे क्रिएटिव्हिटी आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑल्सो. ज्या बायका किंवा जे पुरुष क्रिएटिव्ह असतात त्यांच्या क्रिएटिव्ह कामामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस त्यांना जाणवतात तेव्हा तुम्ही समजून घ्या तुमचा सेक्रल चक्रा ब्लॉक आहे. आता क्रिएटिव्हिटी म्हणायला गेलात तर पेंटिंग, लिखाण, ॲक्टिंग किंवा स्कल्पचर किंवा कविता लिहिणे, स्टोरी, कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुम्ही असाल, ओके, अगदी त्याचं प्रोफेशन जरी नसेल त्या क्रिएटिव्हिटीचं, ते स्वतःसाठी जरी क्रिएटिव्हिटी करत असाल तर त्याच्यामध्ये जेव्हा ब्लॉक्स येतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमचा हा जो सेक्रल चक्रा आहे तो ब्लॉक झालेला आहे. विनाकारण रडणं, चिडचिड, एकटक कुठेतरी बघत राहणं आणि सतत इमोशनल होऊन रडायला येणं, ही सगळी लक्षणं आहेत की तुमचा सेक्रल चक्रा ब्लॉक आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणाले की PCOD, PCOS, तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्याच, पण त्याचबरोबर तुम्ही सेक्रल चक्राला हील करायला सुरुवात करा. आता सेक्रल चक्रा हील करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? जसं मी रूट चक्रा बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं की रूट चक्रा तुम्हाला हील करायचा असेल तर त्याचा बीजमंत्र आहे, बरोबर? सो आता डोळे बंद करायचे आहेत आणि सेक्रल चक्राचा बीजमंत्र जो आहे तो वम आहे. तो डोळे बंद करायचे आणि बेंबीच्या 2 बोटं खाली, जिथे ती 2 बोटं संपतात तिथे हात ठेवायचा आहे आणि डोळे बंद करायचे. एक हात अशी मुद्रा करून मांडीवर ठेवायचा आणि दुसरा हात तुमच्या बेंबीच्या 2 बोटं खाली ठेवायचा आहे आणि ब्रीद इन, श्वास घ्यायचा आहे. वम. हे करत असताना ऑरेंज कलरचं चक्र फिरतंय, जिथे हात ठेवला इमॅजिन करायचं आहे. ब्रीद इन. वम. व्हेरी गुड. वन मोर टाइम. ब्रीद इन. वम. रिलॅक्स. ऑरेंज कलरचं चक्र ॲक्टिवेट झालं आहे, अशी एनर्जी तिथे फील करायची आहे. सगळे व्हायब्रेशन्स बॉडीमध्ये फील करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे, डोळ्यांवर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचे आहेत आणि हार्टवर ठेवून म्हणायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला घट्ट मिठी मारायची आहे आणि स्वतःला हाताला किस करायचं आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. शांत बसायचं आहे. ही सगळी एनर्जी जी आहे ती एनर्जी बॉडीच्या आत फील करायची आहे. काय, कसं वाटतंय? आर यू फीलिंग फ्रेश? ही एनर्जी पूर्ण बॉडीमध्ये फील करायची आहे.
सो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा शांत बसता, स्टिलनेसमध्ये जाता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये काय काय घडतंय, कुठले कुठले चक्रा ब्लॉक आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायला फार मदत होते. म्हणून जेव्हा मी माझ्या सर्जरीजमधनं उठत होते, तेव्हा मी गमतीत म्हणायचे, इलनेस इज स्टिलनेस. कारण जेव्हा मी आजारी पडले, तेव्हाच मला माझ्या या बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी जाणून घेतलं. कुठे कुठे इश्यूज आहेत, त्याबद्दल मी विचार केला आणि त्या सगळ्यांना हील करायला मी सुरुवात केली. आणि त्यानंतर मी पुन्हा नव्याने उभे राहिले. कारण मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट बिघडते, ती सुधारायची जबाबदारी आपलीच असते. आपण पैसा, प्रसिद्धी, पोझिशन, घर, गाडी, बंगला ह्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. पण यामध्ये आपण आपल्यालाच कुठेतरी हरवून जातो आणि विसरून जातो आणि मग सगळा कमावलेला पैसा आपण हॉस्पिटलमध्ये घालतो आणि मग स्ट्रेस आला म्हणून बाहेर उत्तर शोधत असतो. तर खरं तर सगळी उत्तर आपल्या आतमध्येच असतात आणि हे चक्र इतके महत्त्वाचे असतात. कारण ही चक्राच जर तुम्ही रोज छान मेडिटेशन करून एक 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी काढलेत, तर बघा तुमची एनर्जी आज जर 10% तुम्ही यूज करतात, तर ह्या एनर्जीज चक्रांना म्हणजे या चक्रांना तुम्ही जर एनर्जी दिलीत, तर 100 पटीने तुम्ही स्पीडने काम करू शकता आणि आयुष्यामध्ये आनंद, चांगले रिलेशन, पैसा, प्रसिद्धी जे जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळू शकतं. सो आता तुम्हाला चक्रा हा बॅलन्स करायचा असेल तर आपण बीजमंत्र तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. पण त्याशिवाय तुम्ही अन्नातनं म्हणजे तुमच्या फूड हॅबिट्समधनं सुद्धा या चक्राला बॅलन्स करू शकता. सो तुम्हाला सेक्रल चक्रा जर ॲक्टिवेट करायचा आहे आणि बॅलन्स्ड करायचा आहे तर तुम्ही अन्नाद्वारे सुद्धा करू शकता. सो ऑरेंज कलर आहे, सो ऑरेंजेस आलेच बरोबर. संत्री तुम्ही घेऊ शकता, त्याच्यानंतर आंबा आहे, पपई आहे किंवा गाजर आहे, भोपळ्याचं भरीत तुम्ही करू शकता, गाजराची कोशिंबीर करू शकता, गाजराचा हलवा आहे. सो ऑरेंज कलरचे जे जे तुमचे फूडमध्ये अवेलेबल आहेत, तुमच्या घरी इझिली अवेलेबल आहेत आयटम्स, ते तुम्ही करून खाऊ शकता. आणि सी टू इट हे 7 चक्राचे 7 कलर्स आहेत ना, आपण जसे जसे पुढचे एपिसोड बघणार आहोत, त्या त्या रंगाचे तुम्ही कपडे आणि त्या त्या रंगाचं अन्न जर तुम्ही खायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर जर मंत्राज, बीज मंत्राज आणि ॲफर्मेशन्स जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, तर ट्रस्ट मी असं म्हणत नाही की प्रॉब्लेम्स येणार नाहीत. प्रॉब्लेम्स येणार आहेत, चॅलेंजेस येणार आहेत, पण त्याला फेस करण्यासाठी जी आंतरिक शक्ती असते ना, ती तुम्हाला मिळेल. त्यामुळे तो प्रॉब्लेम राहणार नाही, चॅलेंज राहणार नाही आणि इझिली तुम्ही सगळे टास्क पूर्ण करू शकता. आता अजून एक उपाय म्हणजे तुम्हाला जर सेक्रल चक्रा तुमचा ओपन करायचा असेल, ओपन म्हणणार नाही मी, बॅलन्स करायचा असेल, कारण कुठलेही चक्र बंद नसतात. सो तो बॅलन्स करायचा असेल आणि तुमच्या असं लक्षात आलं की अरे बापरे, माझा सेक्रल चक्र इम्बॅलन्स आहे, तर बॅलन्स कसं करू? तर मी असं सांगेन की दर 2-3 महिन्यांनी एखादं असं जवळचं ठिकाण शोधा, जिथे नदी आहे किंवा पाणी आहे, पाण्याचा स्रोत जिथे आहे, तिथे जा, तिथे बसा, पाण्याच्या जवळ जास्तीत जास्त बसा किंवा घरामध्ये तुम्ही छोटंसं फाउंटन ठेवू शकता. किंवा अजून एक टेक्निक आहे, वॉटर मॅनिफेस्टेशनबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल की पाण्यामध्ये सुद्धा एनर्जी असते आणि जेव्हा सेक्रल चक्र जिथे आहे तिथे पाण्याचा संबंध आहेच. सो तुम्ही एका ग्लासमध्ये, चांदीच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती सांगून ते पाणी तुम्ही पिऊ शकता. ह्याच्यासाठी तुम्ही योगासनं पण करू शकता, पण पाण्याजवळ तुम्ही जास्तीत जास्त टाईम स्पेंड करा. डान्स तुम्ही करू शकता, जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि तुम्हाला डान्सची आवड असेल तर सेक्रल चक्र बॅलन्स होण्यासाठी डान्स, योगा हे केल्याने तुमचा सेक्रल चक्र जो आहे तो बॅलन्स व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज, तुमच्या मनातल्या गोष्टी व्यक्त करा. डोंट सप्रेस, प्लीज एक्सप्रेस. का? कारण तुम्ही जर गोष्टी एकमेकांबरोबर शेअर नाही केलात आणि जर तुम्हाला वाटतंय की लोक मला जज करतील, माझे प्रॉब्लेम मी कुठे घेऊन जाऊ, कारण आजकाल सगळेजण स्ट्रेस टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे लोकांना ना कान नाही ऐकायला. त्यामुळे आमच्यासारखे हीलर्स, काउन्सिलर्स, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट, तुम्ही ह्यांच्याकडे जाऊन तुमचं मन मोकळे करा. तुम्हाला त्यांच्याकडे जायला सुद्धा भीती वाटते बिकॉज ऑफ जजमेंट, तर एक डायरी तुम्ही कॅरी करू शकता ज्याच्यामध्ये तुमच्या मनातल्या, पूर्वीच्या काळात माहिती आहे लोक लिहून काढायचे सगळं दिवसात काय काय व्हायचं. का? कारण की ते बॉडीमधनं ते बाहेर टाकायचे, ते मनात ज्या भावना आहेत त्या बाहेर काढायच्या, म्हणजे तो ब्लॉक बनून राहत नाही. आणि तुम्हाला तेही जमत नसेल तर आरशासमोर उभं राहून पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स करा. सो एवढे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हे सगळे उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमचं स्वादिष्टान चक्र म्हणजे तुमचं सेक्रल चक्र बॅलन्स व्हायला लागलं आहे. स्वतःची डायरी आणि पेन घेतलं आहे, मी तुम्हाला काही ॲफर्मेशन्स सांगते आहे, ते ॲफर्मेशन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि म्हणायचे आहेत. मी माझ्या भावनांना मान्यता देतो किंवा देते. आय ऑनर
माय इमोशन्स अँड फीलिंग्स. मी आनंदी आणि क्रिएटिव्ह आहे. आय एम हॅपी अँड क्रिएटिव्ह. माझं शरीर पवित्र आणि सुंदर आहे. माय बॉडी इज ब्युटिफुल अँड डिव्हाइन. मी आरोग्यदायी नातेसंबंध निर्माण करतो किंवा करते. आय अट्रॅक्ट हेल्दी रिलेशनशिप्स. मी माझ्या आयुष्यातील आनंदाला स्वीकारतो किंवा स्वीकारते. आय ॲक्सेप्ट हॅपीनेस इन माय लाईफ. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय बॉडी. सो हे ॲफर्मेशन्स, जसं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की हे ॲफर्मेशन्स तुम्ही स्वतः आरशासमोर उभं राहून जर बोललात तर उत्तम. पण तुम्हाला ते जर करता नाही आलं तर स्वतःच्या आवाजामध्ये हे ॲफर्मेशन्स तुम्ही बोला. सो मागच्या एपिसोडमध्ये रूट चक्राचे ॲफर्मेशन्स आणि ह्या सेक्रल चक्राचे ॲफर्मेशन्स तुम्ही क्लबसुद्धा करू शकता. म्हणजे पुढच्या 7 दिवसात हे जे ॲफर्मेशन्स मी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही सगळे एकत्र म्हणून रोज ऐकू शकता 7 चक्रांच्याद्वारे. किंवा तुम्हाला वाटतं की माझे 1 किंवा 2च चक्रा ब्लॉक आहेत किंवा 1 किंवा 2च चक्र इम्बॅलन्स आहेत, तर त्या 1 किंवा 2 चक्रांचे ॲफर्मेशन्ससुद्धा तुम्ही रेकॉर्ड करून ऐकू शकता. चॉईस इज युअर्स. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा सेक्रल चक्रा जो आहे तो बॅलन्स व्हायला लागतो. आता आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात तुम्हाला B12 D3ची डेफिशियन्सी आहे, तर डॉक्टर काय करतात, आपल्याला गोळ्या देतात किंवा सांगतात की तुम्हाला ज्यातनं B12 D3 मिळणार आहे त्या गोष्टी तुम्ही खायला सुरुवात करा. एक्झॅक्टली या चक्रांच्या बाबतीत पण तसंच आहे की आपल्याला चक्रा किंवा बॉडी पार्ट्स येऊन सांगत नाहीत की मला बरं नाही आहे किंवा मला त्रास होतो आहे. ते तुमचे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्समध्ये वारंवार तुम्ही ती निगेटिव्हिटी टाकल्यामुळे ते ऑर्गन्स आजारपणाचं स्वरूप घेतात आणि मग आपण त्याला इलनेस म्हणतो. बिकॉज तुम्ही त्याची साफसफाई करत नाही. तर आय एम शुअर की तुमच्याबरोबर मी हे जे काही उपाय जे अगदी सहज सोपे आहेत, कुठेही तुम्हाला जायची गरज नाही आहे, ते तुम्ही करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर ॲफर्मेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण बिलीफ सिस्टम आणि माइंडसेट हा तुम्ही चेंज कसा करू शकता, ॲफर्मेशन्स आणि नवीन बिलीफ सिस्टम तिकडे तयार करू. सो ह्या सगळ्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी जे जे उपाय सांगितलेले आहेत, सेक्रल चक्रा कुठे आहे, त्याचा रंग काय, तुम्ही ते इम्बॅलन्स आहे ते कसे ओळखायचे, ते बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अन्नाद्वारे सुद्धा तुमचं कसं सेक्रल चक्रा हील करू शकता, ऑरेंज कलरचे कपडे तुम्ही घालू शकता, ऑरेंज कलरची चादर तुम्ही अंगावर घेऊ शकता, त्याशिवाय ॲफर्मेशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा. आणि मग बघा की तुमच्या लाईफमध्ये क्रिएटिव्हिटी, त्याच्यानंतर इमोशन्स, रिलेशन्स खूप छान पद्धतीने तुम्ही अट्रॅक्ट करायला लागाल. आणि जरी थोडे बहुत फ्रिक्शन आले किंवा प्रॉब्लेम आला किंवा काही भांडणं झाली किंवा सॅटिस्फॅक्शन नसेल, तरीसुद्धा तुम्हाला आता टेक्निक माहिती आहे, तुमच्या कुलपाची किल्ली तुमच्या हातात आहे. तर काय करायचं, जेव्हा जेव्हा इम्बॅलन्स होईल तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि तुमचं जीवन जे आहे ते सुखकर करायचं आहे आणि तुमच्या चक्रांनासुद्धा हॅपी आणि हेल्दी ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हॅपी आणि हेल्दी राहणार आहात. सो आजच्या या एपिसोडमध्ये सेक्रल चक्रा म्हणजे स्वादिष्टान चक्राबद्दल सहज सोप्या भाषेत माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, डेफिनेटली तुम्ही कमेंट्स करतच आहात. आम्हाला खूप कमेंट्स येत आहेत आणि ते वाचल्यावर खूप आनंदसुद्धा होतो आहे. पण हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती सोप्या पद्धतीने आणि करेक्ट वेने लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि हाच आमचा उद्देश आहे की तुमच्यापर्यंत करेक्ट वेमध्ये सोप्या भाषेत ही माहिती घेऊन यायचं. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आमचा हा चॅनल मज्जा पिंक तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि लाईक करा. आणि येस, तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील, तुम्हाला काही आमच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट हवी असेल किंवा अजून असे वेगळे वेगळे विषय तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा, सो दॅट आम्ही प्रयत्न करू आमच्याकडनं की ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत. ओके. सो सेक्रल चक्राला हील करायचा निर्णय आजपासून तुम्ही घ्या आणि बघा तुमचं लाईफ कसं छान एक्सप्रेसिव्ह आणि क्रिएटिव्ह होईल. सो हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण शेअरिंग इज केअरिंग. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला लिहून कळवा, कारण ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, ती ऊर्जा पॉझिटिव्ह करूया. थँक्यू सो मच.